विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुम्ही सर्व या चिन्हाशी परिचित असालच. आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये स्टेटस ठेवताना, स्टोरी अपलोड करताना आपण बऱ्याचदा या चिन्हाचा वापर करतो. परंतु या चिन्हाला काय म्हणतात, त्याला वाचायचं कसं, त्याचा वापर कधी करतात आणि त्याचा मराठीमध्ये काय अर्थ निघतो, हे आज आपण शिकणार आहोत. या चिन्हाला अपोस्ट्रॉफी एस म्हणतात. त्याला वाचन करताना ज असं वाचायचं आणि त्याचा वापर मालकी सांगण्यासाठी, म्हणजे एखादी वस्तू किंवा व्यक्ती कोणाची आहे हे सांगायचं असेल तर आपण अपोस्ट्रॉफी एसचा वापर करतो आणि त्याचा मराठीमध्ये चा, ची आणि चे असा अर्थ होतो. बघा, इथे एक उदाहरण दिलेलं आहे, रवीचं पुस्तक. म्हणजे मराठीच्या वाक्यामध्ये जेव्हा च असा शब्द येतो तेव्हा इंग्रजीच्या वाक्यामध्ये तुम्हाला अपोस्ट्रॉफी एसचा वापर करायचे. पुस्तक कोणाचं आहे? पुस्तक रवीचं आहे. म्हणजे जेव्हा मराठीच्या वाक्यामध्ये च असा शब्द येतो तेव्हा इंग्रजीच्या वाक्यामध्ये तुम्हाला अपोस्ट्रॉफी एसचा वापर करायचे. म्हणजे मराठीतील जो च आहे तो अपोस्ट्रॉफी एस आहे आणि त्याचं इंग्रजीमधलं वाचन ज आहे, रवीचं बुक, रवीचं पुस्तक. परंतु आपले गैरसमज होतात किंवा आपले गैरसमज असतात. आपल्या भावाने कार घेतली, आपण म्हणतो ब्रदर्स कार. आपलं म्हणायचे आम्ही सगळे भाऊ मिळून आपण म्हणतो गायकर ब्रदर्स. परंतु हे आपले गैरसमज दूर होणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला मालकी सांगायचे, अपोस्ट्रॉफी एसचा वापर करा. भावाची कार, कार कोणाची? भावाची, म्हणजे ब्रदर्स कार. आणि ज्यावेळी तुम्हाला त्या शब्दाला अनेक वचनी करायचे तेव्हा फक्त यसचा वापर करा. गायकर बंधू, बंधू एकापेक्षा जास्त आहेत, गायकर ब्रदर्स. म्हणजे त्यावेळी तुम्हाला यसचा वापर करायचे. म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल. कोणाचं आहे तेव्हा अपोस्ट्रॉफी एस आणि त्या शब्दाला अनेक वचनी करायचे तेव्हा तुम्हाला यसचा वापर करायचे. जर तुमचा गैरसमज दूर झाला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अकाउंटला फॉलो करा. थँक्यू.